सुंदर असा मंगळागौरीचा कार्यक्रम चांदरोटीमध्ये संपन्न झाला. पण महिलांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेऊया. आमच्या एक ताई आहेत, त्या सांगतील तुम्हाला त्यांचा रिप्लाय काय येतो. बरं, कसा वाटला कार्यक्रम? नाव सांगा. छान वाटलं. माझं नाव अरुणा ठाकरे. कुठल्या गोष्टीची आठवण झाली आज कार्यक्रम करताना? पहिले आपण लहानपणी खेळायचो त्या गोष्टीची आठवण झाली. येताना कशी प्रतिक्रिया होती? मी जाईन येईन कसं वाटत होतं अगोदर तुम्हाला? येताना जरा येवशी वाटत नव्हतं, पण आता असं खेळायला आठवलं ना तर आता मनापासून आवडलं खेळ खेळायला. पण आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की आपली परंपरा आहे ती जतन केली पाहिजे, पुढच्या पिढीला माहिती झाली पाहिजे, म्हणून आपले जुने खेळ आहेत तेच खेळायचे होते. आणि ज्या महिलांना वाटलं की खरंच हे खेळ आपण खेळलो होतो, पण आता नवीन मुलींना काहीच माहिती नाहीये, म्हणून आज हा मंदिरामध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम झाला, पण खूप सुंदर झाला. अजून कोणाला कसं वाटतं? पण ताईला आमच्या किती वाजता घरी जायचं होतं? 4 वाजता जायचं होतं, परंतु आता 4:45 वाजले तरी सुद्धा आज म्हणजे मन लागत नाही जायला. कारण की माझं नाव वनिता कृष्णा गारे आहे. पण म्हणजे इथं मंगळागौरीला ताईन ते आल्या तेव्हा येऊ का नको येऊ अशी भीती मनात वाटत होती, पण आल्यावर इतकं छान वाटलं. असं वाटतं की अजून रमलं पाहिजे. जर असं कसं कधी खेळलेले आधी तर मी कधी खेळले नाही, पण आज खेळले तर मला खूप म्हणजे मस्त वाटलं. करंड्यावर मोर, माझ्या संग फुगडी खेळते चंद्राची कोर. आपण दोघी मैत्रिणी आठीच्या साड्या नेसू पट्टीच्या. ढगातून पडल्या मघाग दोघींची फुगडी बघाग. होन बाई होन रानुमाळी होन, माझ्या संग फुगडी खेळतेस आहेस तरी कोण. समुद्राची वाळू चाळणीने चाळू, आम्ही दोघी मैत्रिणी गंजी फाखेळू. आपण दोघी मैत्रिणी गळा घालू मिठी, कडकीनी मोडू जशी खोबऱ्याची वाटी. फुगडी फुलते चवरी डुलते, पाठीवरली वेणी जशी नागिण डुलते. फुगडी खेळू दण्णा रुपये मोजू खण्णा रुपयाची सुपली. जाऊ माझी धाकली पान खायला शिकली, पानाचा देठ ग माझ्या फुगडीची ऐट ग.
घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. ठेवा ग पाण्याचा हंडा कवर माझी न्हाऊ दे. ठेवा ग पाण्याचा हंडा कवर माझी न्हाऊ दे. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगड्या ग खेळ फुगड्या ग पोरी फुगड्या ग खेळ फुगड्या. फुगडी पाय लंगडी पायाची माती कळून गेली. पळता पळता काटा रुतला भावजी भावजी काटा काढ. भावजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा. भावजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा. आकाबाईचा कोंबडा डाळी खाली झाकला. 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 आकाबाईचा पानरोटी गावामध्ये आज मंगळागौरीचा कार्यक्रम आहे. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आज कार्यक्रमाला ह्या महिलांची उपस्थिती आहे. पण खूप सुंदर असा कार्यक्रम आहे. आणि वंदना कोंडू म्हणजे मग आज कसा वाटतो कार्यक्रम खेळता खेळता? मस्त वाटतो. आणि आता तुम्ही जो खेळ खेळला त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव कोंबडा आहे. कोंबड्या खेळायला मजा वाटली का? हा, आता तुमचं वय किती आहे? 55 आहे. बघा, आज 55 वय आहे तरी त्या कोंबड्या खेळल्यात, तो बसून खेळल्यात ते पण. आता 30-35 मुलांना पाय दुखीचे आजार लागलेत, कंबर दुखीचे आजार लागले, तर त्यांना खाली वागता नाहीत, योगा करायला जातात बऱ्यापैकी. पण आज आमच्या ताईंनी मस्तपैकी कोंबडा खेळून दाखवला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या ज्या सख्या आहेत त्याही कोंबड्या खेळतायत आणि तेही आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. पूर्वी असे खेळ खेळायचे? आम्ही खेळतो. तुम्ही खेळायचे? खेळतो. गौरी गणपतीना आम्ही म्हणजे गौरी गणपती जायची तर आमचा खेळच चालू होतो. खेळायचे? खेळायचो. आता खेळताना दिसतात आपल्याला? आता मुली दिसतच नाही खेळत ना, बायका बी नाही दिसत आता. मग तुम्ही बायका खेळत नाही म्हणून नवीन मुलींना कसं माहित होईल? आल्या पाहिजे ना, तर बायका शिकवतील पण ना. जुन्या बायकांनी खेळले पाहिजेत की नाही? जुन्या खेळायलाच पाहिजे ना. बाई